अचलपूर तालुक्यातील फिनले मिलमध्ये कामगारांचं आंदोलन अधिक तीव्र होताना दिसून येत आहेत। मागच्या 36 तासापासून हे आंदोलन सुरू असून 2 कामगार अजूनही मिलच्या 200 फूट उंच चिमणीवर ठाम मांडून बसले आहेत। त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही। पाहूया आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांचा आंदोलनाचा खास आढावा। अचलपूरच्या फिनले मिलमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। आपल्या मागण्यांकरिता लढणारे मनोज सूर्यवंशी आणि विकेश उघडे हे 2 कामगार मागील 36 तासांपासून मृत्यूच्या छायेत 200 फूट उंचीवर बसलेले आहेत। थंडी आणि वेळेचा दबाव वाढत असताना त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे। प्रशासनाकडून केवळ पाहणी आणि आश्वासनांची मालिका सुरू आहे। अचलपूरचे ठाणेदार आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली असली तरी आंदोलकांपर्यंत दिल्लीतील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडून कोणतीही सकारात्मक बातमी पोहोचलेली नाही। मिल प्रशासनाने निवेदन स्वीकारूनही परिस्थिती जैसे थे आहे। विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीत कोणत्याही लोकप्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेतलेली नाही, ज्यामुळे कामगारांमध्ये नाराजी वाढत आहे आणि हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या कामगारांच्या जीवाचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडून कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अंदर काय परिस्थिती आहे, तुम्ही आता या लोकांना भेटून आलेले आहे, काय स्थिती आहे? हालाकीची परिस्थिती आहे सर। आम्ही आता झालो उन्हामध्ये, ऊन पाहून राहिली तुम्ही किती तपून राहिली, गार उन्हामध्ये पायात गोळे आले, त्यांच्या पाय लंबे करून असे शांतपणे विश्रांती घेत आहे। त्यांना मी आवाज दिला, आवाज द्यायची ताकद राहिलेली त्यांच्या, आणि ते अशा परिस्थितीत आहे, सुम असे झालेले आहे सर। कालच्या पावसामुळे असं गंभीर परिस्थिती झाली आहे त्यांच्यावर निर्माण। काल पाऊस आल्यानंतर स्थिती काय होती? ती चिमणी चिमणी हालत होती, वारा गडगडा भिजल्या, एवढ्या मोठ्या पाण्यात त्यांना सहन करून खाली, नंतर मग त्यांना 2 जण खाली होते, त्यांनी छत्री पुरवली, छत्री खाली राहून ते रात्रभर तिथेच बसून होते सर। एकूणच प्रशासनाने तुमची दखल घेतली का? फिनले मिल म्हणा किंवा तरी नाही आहे सर, बातचीत चालू आहे। आता 1-1.5 घंटा पहिले बोलणं झालं आहे, तो फॅक्स वगैरे दिला आहे, म्हणते तिकून रिझल्ट याचा आहे, त्यानंतर आता माहीत पडेल काय होईल। मागील किती तास झाले तुम्ही सर्व कामगार इथं बसले आहेत? आता आम्ही कालपासून जवळपास 7 वाजतापासून आम्ही इथं बसलेलो आहे, सकाळी 7 वाजतापासून, तर आज दुसरा दिवस आहे आमचा। अशी स्थिती राहिली, ऐकलं नाही तर काय? आमचं असंच चालू राहील साहेब, कारण आमच्यावर एवढी विकट परिस्थिती आहे। आता माझा छोटासा मुलगा आहे सर, आता तुम्ही सांगा, 2 मुलं घेऊन इथं राहून राहिलो मी। आता मलाच माहीत आहे भाड्यानं राहून राहिलो, माझी परिस्थिती काय आहे। आम्ही कालपासून इथंच आहे सर, या पेंडालमध्ये डेरा देऊन आहे। आता मी त्यांना भेटाले आतमध्ये गेलतो। मेरा बोलना इतना ही है, अपन सब फिनले मिल के सब अपन परिवार संघ है, तो अपना बोलना इतना है कि अपने बाल बच्चों का सब सहविकास बराबर होना। इनका कुछ सहविकास नहीं होगा तो अपन क्या कर सकेंगे? अब ये मिल इन्होंने बंद कर दी भैया, पगार नहीं, कुछ नहीं, तो ये अपन रोजी रोटी पे इतना भगा नहीं सकते। कॉलेज की फी, स्कूल की फी क्या कर सकते अपन? अगर इनसे नहीं करना होता तो इसको स्टॉप मार दो, हमारा हिसाब हमारे को कर दो, हम हमारे उसमें भी तैयार है। अगर ये जो सब फैमिली है फिनले मिल की, सब अपना सह परिवार है, तो इनका अगर कुछ कम ज्यादा हुआ तो उसके जिम्मेदार तुम रहेंगे, फिनले मिल प्रशासन। मी अतुल मनोहरराव भिवापुरे, मी 13 वर्ष झाले वायंडिंग खात्यामध्ये काम करतो। पहिले आम्हाला 2 महिने फुकट करावं लागलं, नंतर 33 रुपये रोज दिला, नंतर 50 दिला, नंतर 103 केला। असं करता करता आम्ही इथं 13 वर्ष काढले, आणि इथून मी बाहेर गावली असतो, मी इथं रूम करून आहे। आता मी माझ्या मुलाला KG2 ले टाकलं, आता फर्स्ट स्टँडर्डला गेला तो, आता फी मागती द्यायची कुठून? 21 महिने झालेले आहे, आम्हाला पगार नाही। मी पांढ्याला चालवतो, पांढ्याला 1500 रुपये महिना देतो, 2000 रुपये मला येते, 50 रुपयाचा रोज पेट्रोल लागते। घरी काय न्या, खाव काय, लेकराची फी द्याव काय? मोदी साहेब, देवेंद्र साहेब म्हणत होते की हिंदू खतरे में है, हमको ला दो, हम अच्छा करेंगे। हम साला बस अब बीवी बच्चे दोस्तानी वस्तानी लेके उनके पीछे भागे। अब ऐसा टाइम आ गया कि हिंदू तो खतरे में नहीं है, मगर कामगार खतरे में है साला, ऐसी बात हो गई। देवेंद्र जी, मैं आपसे हाथ जोड़ के निम्र निवेदन करता हूँ कि कुछ हमारा भी खतरे का बाहर निकालो, हमको भी। अब तुम्हारा खतरा बंद हो गया ना, तुमसे कुछ हो सके तो हमारा हिसाब कर दो भाई, हम और 1-1 पान डब्बी डालेंगे, मगर यहाँ मारो मत हमको। भाई इतना ही कहना कि भला अच्छा बुरा करो। देवेंद्र जी की जय हो।
पहलगाम में हमारे हिंदू भाई मरे, कुछ ये समाज के वो समाज के मरे, तो सरकार ने उनको पैसा दिया, अच्छी बात है। अब हमारा ये कहना है कि हमको वहाँ लेके जाओ, हम लिख के देते कि हमको भी कुछ हुआ तो हम कोई जिम्मेदारी नहीं, हमको वहाँ भाई गोली मारो, हमारे बीवी बच्चे अच्छे रहेंगे ना। बीवी बच्चे साला इतना लाठी करके देखते हैं हमको कि क्या कमाया तुमने, क्या कमाया। जब शादी करा था तो बोला था मैं एनटीसी में हूँ, मेरे को अच्छी लड़की मिली, अब साला वहाँ हमें का रस लग गया था, जाने की इच्छा नहीं हो रही। भाई कुछ हमारा करो, ससुराल में जा नहीं सकते हम, नाकनी हमको जाने को। अब ये उम्र में हमारी औरत आ गई तो हमारी शादी कैसे होंगी। देश बचाओ, हिंदू बचाओ, हिंदू बचाओ नहीं भैया, हिंदू को कामगारों को काम दो, उनका हिसाब करो। बावनकुळे साहेब आप यहाँ आए थे तो आपने अच्छा लगा था हमको आपका बोलना, आप कहाँ गया, अब कहाँ गया बावनकुळे साहेब, आओ जरा देखो हमारी परिस्थिति, 16 मर गए हमारे, हमारा इंसाफ नहीं हुआ। अब हमारा इंसाफ करो भाई, जिंदा है तो जीने को जीने दो हमको, ऐसा मत करो। जब आप पालक मंत्री बने थे, जब आप पालक मंत्री बने तो हमने बैनरबाजी करी थी, हमको बहुत अच्छा लगा था कि भाई आप बने हमारी इधर के। अब कैसा भाई हमको भूल गए क्या, ऐसा मत करो बावनकुळे साहेब, आओ देवेंद्र जी आओ, हमारा कुछ हिसाब करो भाई, करो। दादा आप भी आओ, शिंदे भाऊ आप भी आओ, आप हमारे मामा हैं, हम आपके भाचे हैं, भाचों का भी कुछ ख्याल रखो शिंदे भाऊ। सोरमारे वाइंडिंग खात्यामध्ये कार्यरत आहे। गेल्या 23 महिन्यापासून पगार नाही आहे। आम्ही आमचा प्रपंच कसा चालवत आहे आम्हाला आमचंच माहित आहे, कारण की आपल्या गावात अचलपूर परतवाड्यात कोई रोजगार नाही आहे। आम्ही आमचा जीव हातावर घेऊन सने आता 2 मुलं 150 फूट चिमणीच्यावर चढलेले आहे, त्यांचा जीव त्यांच्या हातात आहे आणि त्यांचा धोक्यात पण आहे। हवा पाणी वातावरण खूप खराब झालेलं आहे, चिमणी हालते तर असं हालते की ते पुरी पळाचं भेव आहे, तरी प्रशासन कार्यरत कोणीही त्याची दखल घेत नाहीये। त्यानंतर आमचा रोजगार चालू करून देण्यात यावा आणि पगार तरी मिळण्यात यावा, कारण की आमचे लेकरं बाहेर लहानचे मोठे होऊन राहिले, त्याले शाळेत टाकासाठी आणि शाळेतलं त्याचं पुस्तकं वया घ्यायला पैसे नाही आहे। आणि हे एक कार्यरत म्हणून सर एक मिल स्थापन झाली होती 2009 पासून, ते बी 2 वर्ष झाली ते बंद पडलेली आहे। आपल्या इथे कोणता रोजगार नाही आहे, कोणती आमदार नाही आहे, कोणती खासदार नाही आहे, सगळे येते जो तो येते चॉकलेट घेऊन चालला जाते, ज्योती मान्य श्री बावनकुळे साहेब आता इथे 27 तारखेला येऊन गेले आणि मोठ्या चॉकलेट घेऊन गेले की 15 दिवसाच्या बाद मीटिंग लावतो, जबकि ते आता अमरावतीचे पालकमंत्री झालेले आहे। ते इथे भेटेत की अचलपूर परतवाड्यात याले, बाहेर येते चॉकलेट देते कामगाराच्या नावानं आणि इथून चालले जाते। आता त्यांचं कर की एसीत फिरते, चांगले चांगले हॉटेलमध्ये राहते आणि कामगार मरते, इकडे मरून राहिला। आतापर्यंत 16 कामगारांनी आत्महत्या केली, त्याच्या इकडे काही नाही, फक्त ते वोट द्या, बीजेपी सरकार वरतेपर्यंत खालीपर्यंत बीजेपीच आहे। मग आता काय राहिलं, आता तो कोणी विरोध बी नाही आहे, तरी कामगाराच्या बारात कोणी आम्हाला ESI पण नाही आहे। आम्ही लेकरं दवाखान्यात नेतो तर 2-2 हजार रुपये लागते, आम्ही करावं काय। आणि आम्हाला दुसऱ्याकडे रोजगार बी मिळत नाही, कारण की आमचा इथे PF कटतो, त्याच्यानं आम्हाला दुसऱ्याकडे रोजगार मिळत नाही। तरीही खालचे नाही तर वरचेली तरी झोपीतून उठून जा आणि कामगाराच्या बारात सोचा। इथचे पालकमंत्री श्री बावनसाहेब कुळे त्यांना तरी दखल अंदाजी घ्यावा, नाही तर येऊन सर चॉकलेट घेऊन चालले जातात। हे इथले कामगार बसले आहे, आश्वासन घरदार सोडून सर बसले आहेत, याचे लेकरं बाहेर लहान लहान आहेत, याच्या बारात थोडासा विचार करा आणि आम्हाला 23 महिन्याचा पगार द्यावा, नाही तर कुलूप लावा याले आणि 50-50 लाख रुपये वर्करला द्या। तुमचे तिजोरीनं घर भरून राहिले तुम्ही, तरी ह्या वर्करच्या भारत काहीतरी सोचा। तुम्ही एसीच्या गाड्यात फिरून राहिले, एसीत फिरून राहिले, तुम्हाला बिस्लरीची बॉटल पाहिजे पाणी प्यायले, ह्या वर्करला पाणी नाही प्यायली इथे अचलपुरात, तरीही भिकार सोट आणि भिकारपेक्षा भिकारी सारी कंडिशन झाली यायची। तुम्ही एसीच्या मॉल मध्ये राहता, एसीचं खाता, पण कमसे कम वर्करच्या भारत सोडता। मी हात जोडून विनंती करतो की या संत्री मंत्री फक्त इलेक्शन आलं की गेले मोठ्या गोष्टी येते, पण मग नंतर कोणीही विचार करत नाही कामगाराच्या बाऱ्यात। तरी मी हात जोडून विनंती करतो की बा कामगाराचा पगार द्यावा आणि 50-50 लाख रुपये देऊन सर याले मोठं कुलूप लावा, कुलपाचे पैसे मी देणार आहे। की तुम्ही वेतन जे आम्हाला जे दिलं नाही आतापर्यंत, आम्ही त्याच्या बाबतीत तुमचं सगळं आतापर्यंत होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही BJPला वोट करा, आम्ही वोट केलं, आम्ही आमच्या पद्धतीनं काही हे केलेलं नाही आहे। पण आम्हाला जे जुनं होतं तेच द्या, आम्हाला नवीनची काही गरज नाही आहे। की माझ्या बायकोला अधिक 5 महिन्याचे प्रेग्नेंट दिवस आहेत, तिचं कोण करणार काय करणार, मला काही कामाचं समजत नाही जास्त। मी मजुरीनं काम करतो, मी मजुरीने मिलातही काम करत होतो,
आता काय काम करावं लागतं? आमचं पेमेंट थकीत आहे. आता किती दिवसापासून आमचं पेमेंट झालेलं नाही आहे. आता तर राजकामाला चाललो बाबा. आता तिथं माल चालवता नाही तर मिस्त्री हाकलून देते वापस. मग काय करायचं आम्ही त्याच्या बाबतीत? एकंदरीत अचलपूरच्या फिनले मिलमध्ये कामगाराचं आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. 36 तासापासून 2 कामगार चिमणीवर बसून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यास या आंदोलनाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. आता या कामगाराच्या जीवाचं काय होतं आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.